याद्वारे आयोजित वधूवर उपवर वधू आणि वर परिचय मेळाव्याला उपस्थित आणि अध्यक्ष लाभलेले मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दयाराम भाऊ वानखडे, आदरणीय गुलाबरावजी महाले आणि आपले महाराष्ट्राचे जे आता नव्याने कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, कामगार मंत्री, जे आपल्याला भूषणाव आहे समाजासाठी, असे आकाशजी फुंडकर, उपस्थित आदरणीय मंच, कारण सगळ्यांचे नाव अजून मुला मुलींचे नाव घ्यायचा विषयच राहणार नाही, त्यांचा परिचय आटोपता घ्यावा लागेल, आपलाच परिचय जास्त झाले, त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो. उपस्थित सर्व पालकवर्ग व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे असे उपवर आणि उपवधू की ज्यांना या व्यासपीठाच्या द्वारे एक दुसऱ्याला बघण्याचा, एक दुसऱ्याला समजण्याचा आणि योग जुळून येण्याचा कार्यक्रम हा आहे. आणि 8-10 वर्षाची फलश्रुती ही आहे की जरी दिवाने सरांनी आणि भाऊंनी जरी खंत व्यक्त केली असेल, तर या तुम्ही दिलेल्या व्यासपीठामधून किंवा तुम्ही दिलेल्या या कार्यक्रमामधून बरेचसे विवाह हे जुळलेले सुद्धा आहेत. त्यामुळे ती एक आपलं अचिव्हमेंट आहे. जरी आज त्याला रिस्पॉन्स कमी असेल तर मला वाटतं हाही रिस्पॉन्स कमी नाही आहे, कारण आजकालच्या बदलत्या वातावरणामध्ये, आजकाल जे वातावरण आहे त्या बदलत्या वातावरणात एवढा मुलं आणि मुली इथं येणे हे काही कमी नव्हे. आणि त्यामुळे पालकांच्या समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या खूप मोठ्या आहेत, मुला मुलींच्या समोरच्या अडचणी त्याही मोठ्या आहेत. कारण आजच्या या युगामध्ये आपण जर बघितलं असेल की प्रत्येकाच्या आशा आकांक्षा ज्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाला वाटतं असंच असलं पाहिजे, मुलगी अशीच असली पाहिजे, मुलगा असाच असला पाहिजे, पालकांनाही वाटतं आणि मुला मुलीने वाटतं. पण जीवनामध्ये जर एक गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये फिट बसून ठेवली किंवा करून ठेवली की वास्तविकतेत जगणं शिकलं पाहिजे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जे काय आहे त्याला स्वीकारलं पाहिजे. अवास्तव आपण आशा आकांक्षा एक दुसऱ्याकडून निर्माण करून ठेवतो आणि त्यामुळे जोडीदार निवडताना पालकांची सुद्धा तारांबळ उडते आणि मुला मुलींची उडते. आणि म्हणून अपेक्षा ज्या आहेत त्या जर कमी ठेवल्या तर निश्चितपणे भविष्य हे चांगलं होतं. अपेक्षा जास्त ठेवला तर भ्रमनिराश होतो आणि भ्रमनिराश झाल्यानंतर जे काय घडतं ते मी 20 वर्ष झाले अनुभवतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक समाजातला घटक म्हणून, माझी मिसेस सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दक्षता समितीचे अध्यक्ष आहे, त्यामुळे रोजच्या आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि मग अपेक्षांचं आपण जर कमी केलं की अपेक्षा जर कमी ठेवणं चालू केल्या तर निश्चितपणे सुयोग्य वर आणि सुयोग्य वधू जी आहे ही अतिशय चांगल्या प्रकारे निवडता येते. कधी कधी उपवर वधू आणि वर जे असतात त्यांच्या अपेक्षा एवढा अवास्तव त्यांच्या अपेक्षा असतात. काही काही तर उदाहरण मला खरंच सांगावंसं वाटते की काही काही लग्न असे, काही लग्न झाल्यानंतर मग वधू म्हणते की मुलगा थोडा सावळाच आहे. लग्न झाल्यानंतर आणि मग त्यावेळेस ज्या अडचणी येतात फक्त तुमच्या दिसण्यावर, जर आपण दिसण्यावर आणि कशी मुलगी दिसते, कसा मुलगा दिसतो याच्यावरच जर सगळं आपण पुढचं भविष्य ठरवत गेलं तर मला वाटतं ते योग्य नाही आहे. शेवटी हा परिवाराचे, 2 परिवाराचे संबंध असतात आणि त्यामुळे मुलां मुलीचं लग्न ठरवत असताना परिवार कसा आहे सगळ्यात पहिले महत्त्वाचं असतं. त्या परिवारातले संस्कार काय आहेत, कसा परिवार आहे, त्या मुला मुलींवर त्यांनी कसे संस्कार केले हे जर बघितलं तर मग रूप देखणेपणा हा दुय्यम ठरतो. पण आजकाल रूप आणि देखणे याच्यावर जास्त महत्त्व मुलं आणि मुली देतात आणि पालक सुद्धा आग्रही असतात की माझी मुलगी अशी आहे तर मुलगा असा स्मार्टच असला पाहिजे.
माझा मुलगा हँडसम आहे तर मुलगी बिलकुल ब्युटिफुलच असली पाहिजे. आणि मग त्या ब्युटिफुल बरोबर अपेक्षा बी एवढ्या वाढतात, एवढा शिकलेला तर एवढीच असली पाहिजे. आणि मग तेवढी असली तर शेती पण असली पाहिजे, इस्टेट पण असली पाहिजे, प्लॉटही असला पाहिजे, पैसे बँक बॅलन्सही असलं पाहिजे. आता काही एका दिवसात एका फॅमिलीमध्ये सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाही आहे. सगळ्यात पहिले पाहायला पाहिजे की त्या मुलामधली क्वालिटी काय, त्या मुलामध्ये जर क्षमता असेल, त्याच्याकडे 1 एकर जरी शेती नसेल, तो नोकरीवर जरी नसेल, पण त्याच्या क्षमता करण्याची ऊर्जा आहे आणि भविष्याचा वेध घेणारा जर मुलगा असेल तर निश्चितपणे डोळे लावून मुलगी दिली पाहिजे. आणि मुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे की तुम्ही सगळं असलं तर मग तुम्हाला काय, मग त्या मुलगा पाहायचाच कशाला, सगळं जर त्याच्याजवळ आहे तर तुम्ही तर डायरेक्टच चालले जाणार ना. काही गोष्टी सगळ्यात उणिवा आहेत, कमतरता सगळ्या घटकांमध्ये असतातच, पण कमतरता ह्या जेव्हा आपण दृष्टिक्षेपात ठेवतो आणि त्याच्यावर विचार करायला लागलो तर चांगल्या लवकर संबंध जुळत नाही आणि मग संबंधकडून खूप कसरत होत राहतात. मी फक्त माझ्या जीवनातले उदाहरण देईन, त्याच्याहून थोडंसं मला वाटते की मी काही मोठा माणूस नाही किंवा खूप उपदेश करता नाही. मी माझं लग्नाच्या वेळेचाही एक किस्सा सांगणार आहे. मी एकही मुलगी माझ्या आयुष्यात बघितली नाही, एकही मुलगी नाही. आई वडिलांना मी एकच सांगितलं होतं की जी तुम्ही मुलगी बघाल आणि जी तुम्हाला असं वाटेल की आपल्या घरी येण्यात ही संयुक्तिक आहे, हे संयुक्तिक आहे, आणि जेव्हा तुम्हाला आणि मोठा भाऊ वगैरे तुम्हाला पसंत झाला ना, मी जी मुलगी पहिली तुम्ही दाखवाल त्याच मुलीशी मी लग्न करेन. ते कशी आहे, काय आहे, काय नाही, मला काहीच घेणं नाही जी, कारण मला सगळ्यात त्रास काय होतो माहिती आहे का, आपण हे खरोखर याच्यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. एखादी मुलगी बघायला जातो, एक मुलगा किंवा त्याचे पालक 4-4, 5-5, 7-7, 10-10, 100-100 मुली बघतात. त्या 100 मधल्या तुम्ही काही तुम्हाला नाकारता, काही त्यांना तुम्ही नाकारता, पण नाकारल्यानंतर त्या मुलाची मुलीची अवस्था काय होत असेल याचा सुद्धा कधी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मग छोट्या छोट्या गोष्टीवर नाकारला जातात, त्या मुलीच्या डोक्यावर काय परिणाम होत असेल, मुलाच्या डोक्यावर काय परिणाम होत असेल याचा कधीतरी आपण विचार करणे समाज म्हणून आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी ठरवत असताना त्याही अवस्थेचा विचार जर केला आणि शक्यतोवर आपल्या पाहण्यातल्या असतात. इथं आपण जपतो कशासाठी, आता दया भाऊ इतक्या वर्षाचं इथे हे सगळं मंडळ करते, कशासाठी करते, इथं भेटीगाठी होतात, एक दुसऱ्याची विचारतो, एक दुसरं कुटुंब कसं आहे, एक दुसऱ्याचे संस्कार काय, गप्पा होतात, गोष्टी होतात, ओळखी होतात. आणि मग कुटुंबाची सोयरीक झाली मुला मुलीपेक्षा, कारण मुलीवा आणि मुलगी हे तर परस्पर सोयरीक करायला लागल्या. म्हणजे ही एक अडचण आपल्या याच्यासमोर आहे की मी आता जे बघतोय आमच्या घरातच चालतं सगळं, त्यामुळे आमच्या घरामध्ये रोजचे हे असतात, विषय असतात. 18 वर्षाची मुलगी होत पण नाही, त्याच्यापूर्वीच 18 वर्षाची पण होत नाही. असं काय त्या मुलामध्ये बघते तिलाही समजत नाही, त्यालाही समजत नाही. एक फक्त आकर्षण असतं, एक आकर्षणाच्या व्यतिरिक्त त्यामध्ये काहीही नसतं. आणि अशेष उदाहरणं मी बघितले की आपल्या चांगल्या घरातली मुलगी, शिक्षित मुलगी, चांगली दिसणारी मुलगी, आणि मुलाकडे पाहिलं की एवढं वाईट वाटते की त्याची खाण्याची सोय नाही. पण काही नाही, मोबाईल आहे आजकाल, मोबाईलच्या द्वारे भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे जास्त वापर, आणि त्या मोबाईलच्या याच्याद्वारे जो तुमच्या मानसिकतेवर परिणाम होतो मुला मुलींच्या, आणि मग एक आभासी जगामध्ये आपण जगायला लागलो की हेच चांगलं, हे असंच असलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये. आणि तो मुलगा किती काही असो का नसो, पण तो वागतोय ना तसा, गाडी घेऊन येईल, 2 व्हीलर घेऊन येईल, केस चांगले लावून येईल, गॉगल लावून येईल, येऊ तीव झालं, त्याच्यावर भाडली मुलगी. काहीच पाहत नाही की त्याचं घर काय आहे, त्याचं कुटुंब काय आहे, तो कमावते की नाही, त्याचं शिक्षण काय, काही घेणं नाही. आणि म्हणून या गोष्टी सध्या एक आपण सगळ्या मुला मुलींना, पालकांचे दोष नाही आहे का, पालकाला दोषी नाही आहे. आपण आपल्या घरामध्ये काय चालतंय, आपला मुलगा काय करतोय, आपली मुलगी काय करतात, सगळं मुलीवर टाकून दिलं जातं की मुली अशा मुली तशा. मुलंहीकडे लक्ष द्या ना की आपला मुलगा काय करतोय, मुलगी काय करतोय, त्याचे सवंगडी कोण आहेत, फ्रेंड सर्कल कोण आहे, ओळख असली पाहिजे.
तिच्या मैत्रिणींची आणि मुलाच्या मित्रांची आपल्याला इत्तमभूत ओळख असली पाहिजे, याच्यासोबत कोण राहतं, याच्यासोबत कोण राहतं. आपण संबंध आई वडिलांनी ठेवले पाहिजे. मित्र मैत्रिणी ज्या असतात त्यांच्याशी ही संपर्क आपल्या आई वडिलांचा असलाच पाहिजे. आणि तो असला तर त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतात. कारण आपल्याला माहित असतं की आपली मुलगी किंवा मुलगा कोणाच्या संगतीमध्ये पुढे जातो आहे. त्यामुळे याचंही पालकांनी अतिशय, आणि शेवटी मुलाला मुलीला तुम्ही जेव्हा ती वयात येतो त्यावेळेस जर मित्र जर तुम्ही समजले तर निश्चितपणे तो मुलगा आणि मुलगी हाताच्या बाहेर जात नाही. मित्र समजा ना, त्या वयात गेल्यानंतर त्याला आवश्यकता असते मित्रत्वाची. कारण तो आई वडिलांना विसरून जातो. कारण आई वडिलाचं एक वेगळं वागणं असतं मुलगा आणि मुलगी मोठ्या झाल्यानंतर. पण जेव्हा तुम्ही मित्रत्वाची भावना ठेवा, त्याला दुसरे आलतू फालतू मित्र आणि मैत्रिणी जमा करण्याची आवश्यकता भासत नाही. तुम्हीच मित्र व्हा. आई वडीलच जर मित्र झाले तो मुलगा आणि मुलगी कुठेही हाताच्या बाहेर जाणार नाही. आणि म्हणून खूप प्रवचन करणार नाही. हे प्रवचन सुरू झालं तर अजून एक तास चालेल आणि मुला मुलीचा परिचय राहून जाईल. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त मुला मुलींवर ढकलून चालणार नाही. पालकांनी सुद्धा कटाक्षानं आपल्या मुला मुलींकडे, म्हणजे काही जोरजबरदस्तीचा दबाव आणायचं काम नाही. फ्री राहा ना त्यांच्यासोबत. जे काय बोलायचं ते त्यांनाही फ्री बोलू द्या, तुम्ही पण फ्री बोला. त्यांनाही मोकळीक द्या की त्यांना असं वाटलं पाहिजे मी आई वडिलांशी बोलताना काहीही बोलू शकते, काहीही बोलू शकतो, माझे आई वडील माझा ऐकू शकतात. तो जेव्हा विश्वास तुमच्यावर पैदा होईल तेव्हा ती मुलगी आणि मुलगा हा कधीही हाताच्या बाहेर जात नाही. आणि म्हणून सगळ्या उपवर वधू आणि वर यांना मी चांगला जोडीदार मिळावा, मनासारखा नाही. मनासारखा कोणालाच मिळत नसते, एवढं ध्यानात ठेवावं. की बिलकुल मनासारखं म्हटलं तर आयुष्यात काहीच होत नाही. आणि शेवटी एकच सांगेन, लाईफ इज अ ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट इज अ लाईफ. तुम्ही ॲडजस्ट करायला शिकलं तर तुम्हाला भविष्य चांगलंच राहील. नाही तर मग लग्न झाल्यानंतर हा असं दिसते, त्यानं हेच केलं नाही, त्यानं तेच केलं नाही. ॲडजस्ट करा ना. थोडंफार तुमच्यातही कमतरता आहे, थोडंफार मुलातही कमतरता आहे, मुलीतही कमतरता आहे. एक दुसऱ्याचा कमतरता समजून घेऊन आयुष्य पुढे गेलं तरच चांगलं राहतं. म्हणून ॲडजस्ट करायला शिका, निश्चितपणे आयुष्य चांगलं राहील. आणि हा जो कार्यक्रम आहे मी म्हणतो तुम्ही काही निराश होऊ नका. अजूनही कार्यक्रम जोमानच होते. हाही रिस्पॉन्स कमी नाही आहे. त्यामुळे निराश न होता पुढच्या वेळेस पालकसुद्धा दक्षतेने घेतील, मुलंसुद्धा दक्षतेने इथं येतील. आणि निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं वातावरण, चांगल्या प्रकारचे संस्कार, चांगल्या प्रकारचं एक भविष्य या कार्यक्रमाच्या द्वारे समाजाला मिळेल. आपला समाज महाराष्ट्र खूप मोठा आहे. तुम्ही कोकणपासून गेले तर गडचिरोलीपर्यंत समाज खूप मोठा आहे, पण ओळख नाही आहे. आणि म्हणून जिथं जिथं जे मंडळ असतील तिथं तिथं आपण गेलं पाहिजे. आणि तिथल्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकून किंवा त्याच्याशी संपर्क करून सुयोग्य अपेक्षा जास्त न ठेवता वधूवरांची निवड करणे हे सगळ्यात अतिशय चांगलं काम आहे. अपेक्षा आता तर ते सांगितलं तुम्ही, मुलगा चांगला असतो, करते ते सगळं, मुलगा चांगला, तो आता कमावून राहिला. नोकरीवर असलेल्या मुलांना शेती किती आहे. आता तो नोकरीवर आहे, तुला नोकरीवाला पाहिजे तुम्हाला का शेतीवाला पाहिजे हेही समजत नाही. शेती असली तर म्हणजे याला नोकरी नाही, नोकरी असली तर म्हणजे शेती किती आहे घरी, बहीण नसले, भाऊ नसला, हे काय विषय आहेत काय. आणि शेवटी त्या मुला मुलींना थोडा वेळ द्या. एकदम पाहाल बस आता आम्ही ठरवलं हे मुलगा ही मुलगी, माझ्यासारखं करू नका. माझा विश्वास होता, तुमचाही विश्वास आहे, परंतु आजचा जमाना आहे. आजच्या जमान्यात थोडं त्यांना बोलण्याची मुभा सुद्धा द्या, एक दुसऱ्याला समजून घेण्याची. जेव्हा तुम्ही समजते की आता आपण होऊ शकते आपला संबंध, तर त्या मुला मुलींना थोडा स्पेस द्या, वेळ द्या, की ते एक दुसऱ्याशी बोलून एक दुसऱ्याला समजले पाहिजे, नाही तर मग नंतर प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून मी एकच सांगेन की मुलगा निवडत असताना मुलींनाही सांगेल, पालकांनाही सांगेल, शेती पाहू नका, नोकरी पाहू नका, तो काय करतोय, त्याच्यात ताकद किती आहे, क्षमता किती आहे. अहो साधा एक मी सांगतो तुम्हाला की नोकरी, आपण एक चपराशी पाहतो, पिऊन पाहतो, क्लर्क पाहतो, 15-20 हजार 25 हजार नोकरीला. अरे लात मारली तिथं 25 हजार कमावणार आपले पोरं आहेत. लात मारली तिथं 25 हजार कमावू शकतात. एवढी ताकद मुलांमध्ये आहे. फक्त तुमच्या मुलगी देताना तुमची मानसिकता असली पाहिजे आणि त्या मुलगीचा सपोर्ट सुद्धा भविष्यात असला पाहिजे.
कारण शेवटी त्या मुलाला गरज असते सपोर्टची, आधाराची. आणि म्हणून या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो, मानसिकता थोडी बदलली तर निश्चितपणे समाज चांगला होईल आणि पुढे एक चांगल्या प्रकारचं वातावरण समाजात होईल. जे आता दूषित आहे, जे आपण या घटना पाहतो, त्या घटनेपासून आपण दूर राहण्यासाठी पालकांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. मुला-मुलीकडे लहानपणापासून आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांच्या प्रत्येक गोष्टी या समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्याशी संवाद हा सातत्यानं असला पाहिजे. तो संवाद जर तुमचा सातत्यानं असला तर भविष्य चांगलं राहील. एवढंच सांगतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात पुन्हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होऊन त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आकाशजी जे आपले आता मंत्री झालेले आहेत, निश्चितपणे मी त्यांना मागेही शुभेच्छा दिल्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून दिशा देणारं नेतृत्व पुढे येईल आणि ते करतील अशी अपेक्षा आणि त्यांना आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.